ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. तर आपण या 8व्या अध्यायामध्ये बघत होतो की ईश्वराचं स्वरूप काय आहे आणि काही उपासना याबद्दल भगवान आपल्याला सांगणार होते. त्यांनी आपल्या स्वरूपाबद्दल सांगितलं, आपण ते बघितलं आणि त्यामध्ये त्यांनी शेवटच्या त्या अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर आता भगवंत देत आहेत. पुन्हा हा अध्यायच हा अर्जुनाचा शेवटचा जो प्रश्न आहे की अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, की जेव्हा आपला अंतकाळ येतो तेव्हा मी तुझं स्मरण कसं ठेवू, हा खरा मुख्य प्रश्न आहे. आणि त्यासाठी म्हणून भगवंतांनी आपलं स्वरूप सांगितलं आणि तिथे आपण बघितलं की भगवंतांनी 2 मार्ग सांगितले आहेत. म्हणजे एक मार्ग सांगितला आहे की ज्यांनी भगवंताचं सगुण रूपाने उपासना केली, कर्म केलं, उपासना केली, त्यामुळे त्याचं चित्त शुद्ध झालं. ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये निर्गुण उपासना करण्यासाठी त्याच्यामध्ये योग्यता आली आणि त्यांनी निर्गुण उपासना करून भगवंताचं आत्मस्वरूप जे आहे किंवा स्वतःचं जे आत्मस्वरूप आहे त्याचं ज्यांनी दर्शन केलं आणि तो मुक्त झाला, त्याला आपण जीवनमुक्त म्हणतो. हा एक रस्ता झाला, हा राजमार्ग आपण त्याला म्हणू शकतो. दुसरा एक मार्ग भगवंताने इथे सांगितला आहे की एक सगुण उपासण्याचा मार्ग. आणि त्या सगुण उपासनामध्ये पण 2 त्यांनी रस्ते सांगितले. एक सगुण उपासक काय करतो की सकाम त्याची भक्ती असते भगवंताकडे, तो सगुण उपासना करतो. सगुण उपासना म्हणजे कसं की ज्याला पूर्ण भगवंताचे आपल्याला अवयव आहेत, सगळं आहेत, म्हणजे जसं श्रीराम कृष्ण, राम कृष्ण, अशा एका ईश्वराची किंवा अवताराची उपासना ही झाली सगुण उपासना. तर तो सगुण उपासना करतो, पण त्यामध्ये सकाम त्याचं म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी मिळण्याची इच्छा असते आणि त्यासाठी म्हणून तो वेगवेगळे कर्म करतो. तो उपास तापास करेल, पूजा अर्चा करेल, होम हवन करेल, काहीतरी मिळण्यासाठी म्हणून. पैसे मिळण्यासाठी, स्त्री मिळण्यासाठी, नाव मिळण्यासाठी, यश मिळण्यासाठी, असे बरेच काही तो प्रयत्न करत राहील. आता असा हा जो सकाम साधक आहे त्याला नक्कीच फळ पण मिळेल, कारण तो करतोय काहीतरी सिन्सिअरली करायचा प्रयत्न करतोय. पण भगवंत म्हणतात की त्याचं फळ पण ते लिमिटेडच असणार आहे. म्हणजे पैसे आपल्याला मिळाले, पैसे मागितले, पैसे मिळाले, पण ते किती दिवस टिकणार आहे पैसे? पुरुष स्त्री याचं आपण हे धन मागितलं, ते तरी किती दिवस पुरणार आहे? नाम यश, ज्याचं खूप नाव आहे, किती मोठ्या मोठ्या पदावर लोक बसलेले आहेत, पण ते पद पण जाणार आहे. तर हे जे सगुण ईश्वराची उपासना, सकाम काहीतरी मिळावं या उद्देशाने जर कोणी करत असेल तर त्यात दोष काही नाही आहे. ज्याला जशी म्हणजे त्याला जसं पाहिजे तसं त्याला त्यांनी मागावं, पण त्याचं फळ पण जे आहे ते लिमिटेड आहे, तेवढा पुरतं आहे. तुम्हाला पैसे मिळाले, नामयश मिळालं, पण तेवढा पुरतं मिळालं, पण त्याच्यामुळे तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. तर सगुण उपासकामध्ये हा एक प्रकारचा साधक असतो. दुसरा एक साधक आहे की जो ही सगुण ईश्वराची उपासना करतो आणि ही उपासना हळूहळू करताना तो निष्काम भावाने आता उपासना करायला लागला. तिथे त्याच्यामध्ये आता सकाम भाव राहिलेला नाही आहे. त्याला आता काहीही ईश्वराकडनं नको आहे आणि तो नुसता प्रेमापोटी निष्काम भावाने भगवंताची पूजा करतो, पूजा अर्चा करतो, जे काही करतो तो आता भगवंताचं ते निष्काम भावाने करतो. आणि या अशा साधकाचं इथे भगवंत म्हणतात की त्याची हळूहळू उन्नती होत तो ब्रह्मलोकात जातो आणि ब्रह्मलोकामध्ये तिथे जाऊन त्याला पुन्हा उपरती प्राप्त होते. तिथे तो भगवंताचं म्हणजे तो तिथे योग्य होतो भगवंताचा निर्गुण उपासना करण्यासाठी आणि तिथून तो ब्रह्मदेवासोबत तो मुक्त होतो. तो परत येत नाही. परंतु आपण जसं मागच्या क्लासमध्ये बघितलं की ब्रह्माचं एक चतुर्युग आपण कॅल्क्युलेशन केलं होतं की हे 4 युग जे आहे त्या 4 युगाचं मिळून, चतुर्युगाचं मिळून एक युग इथे म्हटलेलं आहे. ते युग आपण बघितलं की ते 4,03,20,000 वर्ष, 4,03,20,000 वर्ष हे एक चतुर्युग झालं.
आणि असे 2000 चतुर्युग हे ब्रह्माचं आयुष्य आहे. म्हणजे हे आपलं इमॅजिन करण्याच्या बाहेरचं आहे. तर या इतका काळ आपण त्या ब्रह्मपदाच्या तिथे घालवायचा आणि तिथे पण सुख दुःख सगळ्याच गोष्टी आल्या, छोटा मोठा सगळ्या गोष्टी, कारण संसारात आला तिथे. तिथे संसार आहे, त्या संसारातनं वैराग्य येऊन तो जर वरती गेला तर त्याला मुक्ती आहे, नाही तर तिथे पण मुक्ती नाही आहे. आ ब्रह्म भुवनस लोका म्हटलेलं आहे तिथे, की ब्रह्मलोकापासून पण लोक मग खाली येतात. का येतात? कारण त्या ब्रह्मलोकामध्ये जो काही आनंद आहे त्या आनंदापासून त्याला तिथे वैराग्य यायला पाहिजे, आणि तिथे वैराग्य आलं तरच तो भगवंताशी एक होणार आहे. तर ह्या सगळ्या त्याच्यामध्ये जर तरच्या गोष्टी आहेत. तर आपण आता बघितलं इथे की 3 मार्ग आपण ढोबळमानाने करता येतात, की एक कंप्लीट मोक्षमार्ग जिथे निर्गुण निराकाराची साधना करून आपण पोहोचू शकतो. दुसरा सकाम भक्तीचा मार्ग, आणि त्या सकाम भक्तीचा मार्ग त्यात 2 पुन्हा रस्ते मिळतात, की एक फक्त काही मिळण्याच्या उद्देशाने कर्म करणारा माणूस आहे, आणि एक फक्त कर्म आणि उपासना निष्काम भावाने करणारा उपासक आहे. हे इथे भगवंत आपल्याला सांगतायत. आणि आपण तिथे मागच्या क्लासमध्ये आपण बघितलं होतं की भगवंताचं हे जे 2000 वर्षाचं चतुर्युग जे आहे, म्हणजे इतकं मोठं आयुष्य जे भगवंताचं म्हणजे ब्रह्माचं आहे. आता हे पण पदच आहे शेवटी. ते पद गेलं की संपलं. आज कोणी चीफ मिनिस्टर आहे, उद्या कोणी प्राईम मिनिस्टर आहे, ते गेलं की संपलं. ते काही टिकणारं नाही आहे. तर इथे सांगतायत भगवंत की हे जे आहे म्हणजे या प्रकारचं जी मुक्ती आहे याला क्रममुक्ती म्हणतात. म्हणजे मी सगुण उपासना करतो आहे, मी अजून निर्गुण उपासना करण्यासाठी माझी तितकी पात्रता माझ्यामध्ये आलेली नाही आहे. मग ही सगुण उपासना करता करता मी ब्रह्मलोकात गेलो आणि तिथून मी मुक्त झालो. या क्रमाला क्रममुक्ती म्हणतात. आणि ती क्रममुक्तीचा तिथे आपल्याला आपण बघत होतो मागच्या क्लासमध्ये. आपण बघू की ही जी 17व्या श्लोकात आपण बघितलं होतं की हे जे ब्रह्माचं आयुष्य आहे, या आयुष्य रात्रीम युग सहस्रात्राम त्रेहोरात्री जनाविला, की या 2000 वर्षामधले 1000 वर्ष ब्रह्मदेव झोपलेला असतो आणि 1000 वर्ष तो जागा असतो. म्हणजे 1000 वर्ष त्याचा दिवस असतो आणि 1000 वर्ष त्याची रात्र असते. तर हे कसं त्याचं चालतं मग? याच्यात काय होतं ते आता पुढे सांगतात 18व्या श्लोकामध्ये. अव्यक्ताद व्यक्तय सर्व प्रभवन्त्य हरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्त सौम्यके. सर्व दृश्यमान भूत समुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ होताच अव्यक्तातून म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतो, आणि ब्रह्मदेवाची रात्र सुरू होताच त्या अव्यक्त नावाच्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरातच लय पावतो. म्हणजेच काय की जोपर्यंत ब्रह्मदेव जागे आहेत असं म्हणायला पाहिजे, तोपर्यंत ही सृष्टी आपण बघू शकतो. आणि जेव्हा ब्रह्मदेव झोपतो किंवा त्याची रात्र सुरू होते ब्रह्मदेवाची, तेव्हा मग हे जीव कुठे जातात, ही सृष्टी कुठे जाते? तर हे सगळे जीव किंवा ही सगळी सृष्टी ही पूर्ण अव्यक्त यात जाते, म्हणजे बीज रूपात पुन्हा जाते. हे समजायचं असेल तर आपण आपलं स्वतःच उदाहरण घेऊ शकतो. आता आपण जागृतीमध्ये आहे तेव्हा व्यक्त आहे, आपलं दिवस पूर्ण आपण व्यक्त होतो आहे. आपण या दिवसामध्ये सगळ्या घडामोडी करतोय, सगळं काम करतोय, सगळं करतोय. पण जेव्हा आपण रात्री झोपू, जेव्हा सुषुप्तीत जाऊ, ज्याला आपण ड्रीमलेस स्लीप म्हणतो, त्यावेळेस काय जातं? त्यावेळेस काहीच आपली इंडिव्हिज्युअलिटी नसते. तेव्हा मी स्वतःला विसरलेलो असतो. मी माणूस आहे की स्त्री आहे हे पण मला कळत नाही. मी कोण आहे, माझं काम काय आहे, माझं जे काही आता समजा मी जे गीतेवर बोलतो आहे किंवा जे काही माझं मराठी इंग्लिशचं काही नॉलेज आहे ते सगळं काय होतं, ते पूर्ण बीज रूपात जातं, म्हणजे अव्यक्त रूपात जातं. तिथे ते दबलेलं असतं, पडलेलं असतं, ते मूर्छा अवस्थेसारखं. आणि पुन्हा जेव्हा सकाळी उठतो तेव्हा काय होतं, पुन्हा आपली सृष्टी तयार होते. पुन्हा मी माझं स्वतःचं इंडिव्हिज्युअलिटी माझी तयार होते. माझं पूर्ण जे काही ज्ञान काल रात्री असताना जे काही ज्ञान मी होतं तेच माझं पुन्हा दुसऱ्या दिवशी कंटिन्यू होतं. कारण असं जर नसतं झालं तर आपण गीता हे 8व्या अध्यायापर्यंत आलोच नसतो. कारण आज जे सांगितलं ते उद्या सकाळी म्हटलंच नाही, विसरलो, गेलं सगळं. पण तसं होत नाही आपलं. तर तसंच ह्या सगळ्या ब्रह्मदेवाच्या सृष्टीचा नियम इथे भगवंत सांगतायत की ही पूर्ण सृष्टी
काय होते, ती अव्यक्त रूपात जाते. आता इथे लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा आपण सुषुप्तीत जातो तेव्हा आपलं ज्ञान नष्ट होत नाही. सगळं ज्ञान आपल्याला असतं, फक्त ते बीज रूपात जातं. तसंच इथे म्हणतात की अव्यक्ताद अव्यक्ताद व्यक्त हे सर्व प्रभवंते हराग्रम, की जेव्हा ब्रह्माचा दिवस उगवतो तेव्हा ही पूर्ण सृष्टी असते, आणि जेव्हा ब्रह्मदेव झोपतो तेव्हा ही पूर्ण सृष्टी रात्रागमे सर्व अव्यक्त प्रलीयंते, की जेव्हा रात्र होते तेव्हा हे पूर्ण सगळं हे जे वर्ल्ड आहे, म्हणजे जे व्हिजिबल वर्ल्ड आहे ते म्हणजे दिवस आहे, आणि जे इनव्हिजिबल आहे, जे दिसत नाही, ते म्हणजे त्याची रात्र आहे. इथे ते भगवान सांगतात. 19 बघू. भूतग्रामस एवायम भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्रागमे अवश्य पार्थ प्रभवंते हरागमे. आणि तोच हा भूतसमुदाय उत्पन्न होऊन होऊन प्रकृतिवश असल्यामुळे रात्रीच्या सुरुवातीला लय पावतो आणि दिवसाच्या आरंभी पुन्हा उत्पन्न होतो. हे अर्जुना, याप्रमाणे ब्रह्मदेवाची 100 वर्षे पूर्ण होतात, आपल्या ब्रह्मलोकासह तोही शांत होऊन जातो. म्हणजे जोपर्यंत, म्हणजे आता साधकाची जी चर्चा चालू आहे, हा साधक जेव्हा भगवंत म्हणजे ब्रह्मापाशी जातो असा साधक, तर त्याला 100 वर्ष त्याचं आयुष्य आहे. 100 वर्षानंतर तो मुक्त होतो. मग तर मग आता इथं प्रश्न येतो की ही ब्रह्माचा दिवस व्यक्त अवस्था, आणि या अवस्थेत आपली जी अवस्था म्हणजे होते की आपण पण जसं अव्यक्त रूपात जातो, सुषुप्तीमध्ये जसं जातो, तसंच ते म्हणतात तिथे की भूतग्राम म्हणजे समस्त सृष्टी, म्हणजे या सृष्टीमध्ये जितके काही भूत आहे, जितके काही प्राणी मात्र आहे, हे सगळं स एव अयम भूतग्राम, की सगळ्या जीवांचा समूह हा काय करतो, भूत्वा भूत्वा प्रलीयते, म्हणजे ते पुन्हा झोपेला जातात आणि पुन्हा येतात. म्हणजे समजा म्हणजे आपण जे जातो आणि पुन्हा आपण जे शरीर घेतो, याचं तसंच होतं की आपल्या सगळे संस्कार, आपले सगळे कर्म हे त्या बीजरूपात जातात आणि पुन्हा ते फळ प्राप्त करतात. पुन्हा आपल्याला त्याप्रमाणे कर्माप्रमाणे शरीर मिळतं. आता इथं लक्षात ठेवायला पाहिजे की महत्त्वाचा हे की हा जीव जो आहे, हा भगवंत काही नवीन कोणी क्रिएट करत नाही. म्हणजे आपण म्हणतो की इतकी पॉप्युलेशन वाढते आहे, इतकं मोठं सगळं काय म्हणतात त्याला, पॉप्युलेशनचा काय उद्रेक होतो आहे वगैरे वगैरे आपण म्हणतो. पण याचा अर्थ असं नाही की नवीन जीव भगवंत तयार करतो. नवीन जीव भगवंत तयार करू शकत नाही. कारण जर एखादा नवीन जीव भगवंतांनी तयार केला, त्याला त्याचं काय कर्म आहे, मग त्याला काय मनुष्य योनीत पाठवतील की प्राणी योनीत पाठवतील की त्याला किडा मुंगी करेल. कारण आपलं पूर्व कर्म आहे त्याप्रमाणे आपल्याला शरीर मिळतं. आणि एकदमच जर फ्रेश जीव असेल तर त्याला कुठली योनी देणार भगवंत, हा प्रश्न येऊ शकतो. म्हणून इथे म्हणतात की कधीच भगवंत नवीन जीव तयार करत नाही. तीच प्रोसेस आपली जी जीव आहेत त्या जीवांचीच प्रोसेस चालू आहे. कोणी येतं, कोणी जातं. छांदोग्योपनिषदामध्ये फार छान एक पोर्शन आहे, तिथे 5 प्रश्न तो शिष्य विचारतो, आणि त्यात त्याचा एक प्रश्न असतो की तुमचा हा स्वर्ग जो आहे, स्वर्ग भरत का नाही, की इतके लोक रोज रोज जात आहेत, इतके लोक पुण्य करणारे पण लोक आहेत, मग स्वर्ग जॅम पॅक का होत नाही. कारण त्याचं हे आहे की पुणे टू कोल्हापूर भरपूर बसेस असतात ना, की बसेसमध्ये लोक चढतात पण उतरतात पण असतात, की जे लोक स्वर्गात गेलेले आहेत त्यांचं क्षीणे पुण्य मर्त लोक विशांती, त्यांना पुन्हा रिटर्न तिकीट करून खाली वापरत पाठवत असतात आणि पुन्हा नवीन बस भरत असतात, की सारखी एकच बस फिरत असते आणि एकाच बसाच्या मध्ये प्रवासी चेंज होत असतात. तसंच या स्वर्गाचं पण तिथे उत्तर जाते की स्वर्ग भरत का नाही, कारण हे जाणं येणं चालू आहे. हा काही वेगळा काही प्रवास नाही आहे. कोणी गेला तिथे सुख प्राप्त केलं आणि तो पुन्हा परत आला, त्याच्यामुळे स्वर्गलोक भरत नाही. एनिवे, तर इथे लक्षात ठेवला पाहिजे की जीव हा नवीन कुठलाच क्रिएट होत नाही. आपल्या या पृथ्वीवरचे लोक किंवा हे 14 जे काही सांगितलं आहे, 14 वरती 7 खाली आणि 7 वरती जे लोक आहेत, हे पाताळ आणि स्वर्गाचा जो काही सांगितलं आहे, तिथे जे काही जीव असतील, ह्या सगळ्यांची जीवसृष्टी, आता या रूममध्ये किती किडे आणि किती मुंगे असले मला माहीत नाही आहे. इतके कोटी कोटी म्हणजे त्या अगणित इथे योनी आहेत आणि आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक जीवाप्रमाणे त्याचं ते भगवंत इथे देत असतात, हे लक्षात ठेवायला पाहिजे. पण मग
पुन्हा एक डोक्यात विचार येतो की मग सगळ्यात पहिले जेव्हा पृथ्वी झाली असेल तेव्हा तर भगवंताने मग जीव निर्माण केला असेल. म्हणजे आता आपण म्हणतो की बाबा नवीन तयार करत नाही, कारण त्याला प्रॉब्लेम होईल, त्याला कुठल्या योनीत टाकावं, त्याचं कर्म काय, त्याला किती पुण्य द्यावं, त्याला किती पाप द्यावं. कारण भगवंत कधीच हा करत नाही की नवीन जीव आणला आणि त्याला काहीतरी पापाचं आणि पुण्याचं त्याच्या डोक्यात ठेवून दिलं. असं करत नाही भगवंत. तर प्रश्न येतो की पहिल्यांदा जी सृष्टी झाली असेल तेव्हा मग काय असेल. तर याच्यावर आपलं शास्त्र सांगतं की हा जीव जो आहे हा अनादी आहे. म्हणजे याचा काहीही सोर्स नाही आहे की तो केव्हापासून आला. अनादी काळापासून आपण जन्म घेतोय, मृत्यू आपला होतोय, पुन्हा जन्म घेतोय, वेगवेगळ्या योनीत आपण जातोय. आणि ही साखळी केव्हा थांबते की जेव्हा आपण मुक्त होतो तेव्हाच. म्हणजे जीव हा अनादी आहे पण शांत आहे, त्याचा अंत आहे. म्हणजे जीवाचा अंत आहे म्हणजे कसा, तो मोक्षामध्ये तो कन्वर्ट होऊ शकतो. म्हणून इथे बघत होतं की भूत्वा भूत्वा प्रलीयते, की सारखे सारखे हे जीवाचं जाणं येणं हे सदैव चालू असते. आणि ही सायक्लिक प्रोसेस आहे इथे भगवंत असं म्हणतायत. 21वा आपण श्लोक बघू. अव्यक्तोक्षर इत्युक्तम तमाहो परमाम गतीम यम प्राप्य निवर्तन्ते तद्धाम परमम मम. आणि ज्याला अव्यक्त अक्षर असे म्हटले जाते त्याच अक्षर नावाच्या अव्यक्त भावाला परमगती म्हणतात. त्याचप्रमाणे ज्या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झाले असतात असे लोक उलट मार्गे येत नाही, ते माझे परमधाम होय. आता इथे पुन्हा भगवंत सांगतायत की असं समजू नका की हाच फक्त मार्ग आहे. हाच मार्ग म्हणजे कसा, की तुम्ही व्यक्त होणार, तुम्ही जन्म घेणार, तुम्ही काहीतरी कर्म करणार आणि त्या कर्माप्रमाणे आपण पुन्हा एक वेगळा पुन्हा जन्म घेऊ. हे तर व्यक्त होणं आणि अव्यक्त होणं ही सायकल चालूच राहणार आहे. पण इथे भगवंत म्हणतात की त्याच्यापेक्षा अजून एक अवस्था आहे की या व्यक्त आणि अव्यक्तच्या पलीकडे आहे, की ज्याला आपण मोक्ष म्हणतो. कारण ही व्यक्त आणि अव्यक्त होणारी ही जी साखळी आहे ही टाइम आणि स्पेस हा जो ही जी गोष्ट आहे यामध्ये फक्त आहे. पण टाइम आणि स्पेसच्या बाहेर अजून एक कुठली गोष्ट आहे की त्याला ते म्हणतात की माझं ते आहे अव्यक्तो अक्षर इतिउक्त. की अशी एक अवस्था आहे ज्याला मोक्ष आपण म्हणतो. त्या मोक्ष अवस्थेमध्ये या व्यक्त आणि अव्यक्तच्या वरती एक अवस्था आहे. त्याला शुद्ध परमात्मा आपण म्हणू शकतो, शुद्ध चैतन्य म्हणू शकतो, किंवा त्याला आत्मा नाव काहीही द्या. तो एक साक्षी आहे. तो साक्षी म्हणजेच या व्यक्त आणि अव्यक्तच्या वरची गोष्ट नाही. नाही तर आपल्याला लक्ष वाटेल की अरे हे तर मग असं ती सायकल चालूच राहणार. आज मी आलो, उद्या पुन्हा गेलो, पुन्हा परवा आलो, याचे सुटणार केव्हा, ही साखळी तोडणार केव्हा आपण. तर याच्या वरती जाणं, त्या शुद्ध परब्रह्माचा अनुभव करणं, इथे भगवंत म्हणतात की तोच ती परमागती आहे. कुठली, की अव्यक्त आणि ते अक्षर आहे. ते अक्षर स्वरूप माझं जे आहे ते अक्षर स्वरूप माझं ती परमगती आहे. आता हे आपल्याला समजायला वाटेल की बाबा कसं हे टाईम आणि स्पेसच्या बाहेर आहे, कसं आहे, कुठलं आहे. तर हे समजण्यासाठी पुन्हा आपण आपल्या स्वतःचं ॲनालिसिस जर केलं. आता मी जो आहे यावेळेस जो आहे तो मी टाईम आणि स्पेसमध्ये बांधलेला आहे. म्हणजे आता मला वेळेचं भान आहे की मी इथे कलकत्त्यामध्ये आहे, या स्पेसचं भान आहे, सगळं आहे. पण जेव्हा मी सुषुप्तीत पुन्हा जातो, जेव्हा मी डीप स्लीपमध्ये जातो, तेव्हा आपली वेळ आणि काहीच नसतं आपल्याला. आपण कुठे आहे, कुठल्या वेळेत आहे, काय आहे, आपल्याला काहीही भान नसतं. बऱ्याच वेळा कधी कधी आपलं होतं की एकदम जेव्हा झोपून उठतो आपण तेव्हा सकाळचे 6 वाजले की संध्याकाळी 6 वाजले ते पण कळत नाही आपल्याला. त्या वेळेचं भान आपलं निघून गेलं असतं. परंतु त्या वेळेचं भान नसलं तरीही तिथे कोणीतरी एक जागा आहे. म्हणजे मी झोपलो आहे शांतपणे, मी खूप गाढ झोपलो हे सांगणारा कोणीतरी तिथे विटनेस असतो, कोणीतरी साक्षी असतो. आणि तो साक्षी इथे भगवंत म्हणतात की तो आहे भगवान. त्या साक्षी, ती साक्षी अवस्था जी आहे ती या व्यक्त आणि अव्यक्तच्या वरची स्टेज इथे भगवंतांनी सांगितलं आहे की अव्यक्तो अक्षर, आणि तीच माझी परमगती आहे. यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परम. की ज्यांनी या साक्षीला सदैव बघितलं, ज्यांनी या साक्षीचा अनुभव केला, आणि कारण सगळं जे काही आपला व्यवहार आहे हा सगळा ह्या
टाईम, स्पेस आणि कॉजेशन या 3 गोष्टींवर आहे. आपल्याला वेळेचं एक भान असतं, पास्ट, प्रेझेंट, फ्युचर, याच्याशिवाय आपलं माइंड विचार करू शकत नाही. स्पेस, काहीतरी आपल्याला विदाऊट काहीतरी स्पेस, आपण कितीही अनंताची व्याख्या केली, कितीही अनंताचा विचार करायला प्रयत्न केला, तरीही आपल्याला शक्य नाही. आपण समुद्र जरी म्हटलं की अनंत समुद्र असतो, तरीही त्याला आपण कुठेतरी बाउंड्री टाकतोच. तर टाईम, स्पेस आणि कॉजेशन, की कार्य आणि कारण, की कुठल्या तरी गोष्टीचं काहीतरी कारण आहे आणि त्यानंतर कार्य आहे. म्हणजे हे व्यक्त होणं हे कार्य आहे आणि अव्यक्त होणं हे कारण आहे. तर हे टाईम, स्पेस आणि कॉजेशन या 3 गोष्टींमध्ये आपलं मन किंवा माइंड तिथे बांधलेलं आहे. त्याच्याशिवाय ते विचार करू शकत नाही, त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. ही सगळ्यात मोठी लिमिटेशन आहे आपल्या या माइंडची. आणि त्यामुळेच आपण इतकं वेळ भगवंत सांगतात की मी माझं स्वरूप अक्षर आहे, मी चैतन्य स्वरूप आहे, मी या व्यक्त अव्यक्तच्या परे आहेत, हे आपण त्याची धारणा करू शकत नाही. कारण त्याचं हे आहे की आपलं माइंड तसं बनलेलंच नाही आहे. त्या माइंडला ती फॅकल्टीच नाही आहे की ह्या तिन्ही लिमिटेशन पार करून बघण्याची. तर इथे भगवंत म्हणतात की ही जी गती आहे ही पण एक गती आहे. असं समजू नको की फक्त ह्या व्यक्त आणि अव्यक्तचाच फक्त खेळ होतो आहे. त्यापेक्षा पण अजून एक स्टेज आहे आणि ती आहे ही आपली अक्षरगती. 22वा बघू. पुरुष सपर पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यांतस्थानी भूतानी येन सर्वमिदं ततम्. आणि हे पार्था, ज्या परमात्म्याच्या अंतर्गत सर्व भूते आहेत व ज्या सच्चिदानंदघन परमात्म्याने हे सर्व विश्व परिपूर्ण भरलेले आहे, तो सनातन अव्यक्त परमपुरुष अनन्य भक्तीने लाभणार आहे. आता इथे पुन्हा प्रश्न येतो की मग हे तुम्ही म्हणता की हे अव्यक्त आहे किंवा चैतन्य आहे, मग याला कसं प्राप्त करायचं? तर रस्ता पुन्हा भगवंत सांगतायत की अनन्य भक्तीने तो साधता येतो. आता इथे बघा, हे सारखं सारखं तुम्हाला काय हे नुसतं अक्षर अक्षर म्हणतायत आणि अनन्य भक्ती हे सारखं सारखं का रिपीट करतायत भगवंत? कारण त्यांना आपलं माहिती आहे की आपली धारण करण्याची किती आपली कॅपॅसिटी आहे, की ते तत्व सदैव पकडून ठेवायचं, की त्याचं ते अक्षर तत्व आहे. हा या सगळ्या या टाईम स्पेस कॉजेशनमध्ये नसणारं हे तत्व आहे. कारण आपण सदैव काहीतरी ऑब्जेक्टिफाय करायचा प्रयत्न करत असतो प्रत्येक वेळेस. विदाऊट ऑब्जेक्ट आपण काहीही गोष्ट बघू शकत नाही. आपल्याला ऑब्जेक्टलेस गोष्ट समजू शकत नाही काही, आणि ही ऑब्जेक्टलेस गोष्ट आहे. आणि इथेच हा मोठा अडसर आहे श्रुतीसमोर, की त्यांना सांगायचं आहे ते अक्षर, पण ते सांगायचं आहे भाषेमध्ये की जी तोडकी पडते सांगायसाठी, परंतु त्याला उपाय नाही आहे श्रुतीसमोर. म्हणून हे सारखं सारखं रिपिटेशन तर भगवंत इथे चालू आहे की हे चैतन्य जे आहे हे ते काय परमाम गतीम, ती गती मी तुला सांगतो. हां, 22वा बघतो. हां, आणि भक्त लभ्यस्त्वना यस्यांत स्थानीभूतान येनच सर्वमिदं ततम्, की या सगळ्या काय अव्यक्तमधनं आणि व्यक्तमधनं जे काही काय ज्यांना काही सुटायचं आहे त्यांनी त्या परम पुरुषाची अनन्य भक्ती त्यांनी करायला पाहिजे. इथे भगवान सांगतात की ज्या ब्रह्माचा जो त्याला लाभ करायचा आहे त्यांनी त्या भक्तीने त्याला आपल्याला लाभ करता येतो. यत्र काले त्वनावृत्तीम आवृत्तीम चैव योगिन प्रयाता यान्ति तम कालम वक्ष्यामी भरतर्षभ. आणि हे अर्जुना, ज्या काळात शरीर त्याग करून गेलेले योगी लोक परत न येणाऱ्या गतीला व परत येणाऱ्या गतीला पावतात, तो काळ मार्ग मी सांगतो. आता इथे भगवंत सांगतात की त्या गतीपर्यंत मला पोचायचं आहे, ठीक आहे, मग त्याचा रस्ता सांगायला पाहिजे की कुठल्या रस्त्याने जातात. म्हणून ते म्हणतात की हे जे प्रवासी आहे, कोण प्रवासी? आता याच्यामध्ये 2 प्रवासी आहेत. एक आहे की जो सकाम भक्ती करतोय, हा एक प्रवासी आहे, आणि एक आहे की निष्काम भक्ती करतो. म्हणजे कुठली बस तुम्हाला पाहिजे, या दोन्ही बस वेगळ्या डायरेक्शननी आहे. म्हणजे बस स्टेशनवर तुम्ही गेलात आणि तिथे तुम्हाला 2 वेगवेगळ्या डायरेक्शन जाणाऱ्या बसेस मिळतील. कुठला एक तिकडे कोल्हापूरला जाणारी असेल तर एक इकडे वेगळ्या दिशेला जाणारी बस असेल, अहमदनगरला जाणारी बस असेल, तर दोन्ही डायरेक्शन कम्प्लीट वेगळे आहेत. तर हे जेव्हा डायरेक्शन आहे तर ते कुठली डायरेक्शन आहे ते आता भगवंत इथे आपल्याला सांगतायत की हे 2 मार्ग आहे.
यत्र काले योगिन प्रयाती, की ज्या रस्त्यानी जे कर्ममार्गी आहेत किंवा जे सकाम कर्मी आहेत ते रिटर्न तिकीट घेऊन परत येतात. हा एक मार्ग आहे की त्या बसमध्ये तुम्ही बसलं की तो कंडक्टर तुम्हाला रिटर्न तिकीट शिवाय तिकीट देत नाही. तुम्ही जर म्हणाल की नाही मला फक्त एका रस्त्याचंच दे, तो देणार नाही भाडं. तो म्हणेल ह्या बसमध्ये कंडिशनच आहे की तुम्हाला तिथे जायचं आहे आणि परत यायचं, रिटर्न तिकीट काढा. दुसरीकडे जाणारी बस जी आहे तिथे मात्र तुम्हाला मिळू शकतं की एकाच जागेचं तिकीट मिळू शकतं तुम्हाला. पण तिथेही तुम्हाला जर वैराग्य नाही आलं तर तुम्हाला तिथून तिकीट मिळेल. पण एक रस्ता असा आहे की जिथे तुम्हाला रिटर्न तिकीट घेऊन जायचं आहे आणि एक रस्ता आहे की जिथे तुम्हाला एकाच मार्गाने जायचं आहे. तर हे दोन मार्ग इथे भगवंत सांगतात. इथे समजायला पाहिजे काल, काल म्हणजे इथे मार्ग लक्षात घ्यायला पाहिजे. इथे जे आलं की पुरुष य काल, हां, यत्र काले त्वनावृत्ती, की ज्या रस्त्याने परत येत नाही हा रस्ता, आणि आवृत्तींचैव योगिनं, की एक रस्ता आहे की जो परत येणार आहे आणि एक रस्ता आहे जो परत येणारा नाही आहे. त्या रस्त्याविषयी मी हे अर्जुना तुला मी सांगतो. म्हणजेच काय की मोक्ष मार्ग किंवा क्रममुक्तीचा मार्ग तुला सांगतो मी, आणि एक लोकप्राप्तीचा मार्ग की स्वर्गात गेले, अजून कुठल्या लोकात गेले, चंद्रलोकात गेले. आता हे सगळ्याचं वर्णन आपल्या शास्त्रात आहे. ज्यांचा विश्वास आहे त्यांनी विश्वास ठेवावा. तर त्या लोकांमध्ये गेल्यानंतर पुन्हा मग ते परत आले. इथे ते सांगतायत हे दोन मी मार्ग तुला सांगतो. अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणम तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्म विदो जनाः. त्या दोन प्रकारच्या मार्गापैकी ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता आहे आणि दिवसाची अभिमानी देवता आहे, तसेच शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आहे व उत्तरायणाच्या 6 महिन्याची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मृत होऊन गेलेले ब्रह्मवेत्ते योगीजन उपरोक्त देवताकडून क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात. आता याला हा जो एक मार्ग आहे की ज्या मार्गाने आपण परत येत नाही, या मार्गाला आपण जनरली म्हणून शुक्ल मार्ग, आपल्या इथे वेगवेगळे त्याचं नाव आहे. शुक्ल मार्ग आहे, शुक्ल गती, उत्तरायण गती किंवा देवयान ज्याला म्हणतात. आता या रस्त्याने जात असताना जेव्हा जीव जातो तेव्हा आपण तर काय सगळं सोडून जातो, म्हणजे मोबाईल फोन पण सोडून जातो. आता तुम्हाला जर मुंबईत जायचं तुम्ही काय करता, गुगल मॅप उघडाल, गुगल मॅप उघडून बरोबर पत्ता शोधत जातो. पण आता इथं गुगल मॅप तुम्हाला जर नाही आहे, त्याच्यामुळे भगवंत त्याचा स्वतःचा एक मॅसेंजर पाठवतो आणि तो तुम्हाला हात धरून घेऊन जातो. की इथे अशी संकल्पना केलेली आहे की इथे हा धूम मार्ग जो आहे आणि शुक्ल मार्ग जो आहे की या मार्गावर जाणार, कारण रस्ता चुकायचा संबंध येऊ शकतो ना. म्हणजे फार सुंदर वर्णन आहे छांदोग्य उपनिषदामध्ये की दोन्ही मार्ग एका ठिकाणी असे पोहोचतात आणि तिथून दोन मार्ग वेगळ्या ठिकाणी जातात. तर हे कसं आहे ना, पुन्हा हे एक देवता त्याला घेऊन दुसऱ्या देवतेच्या स्वाधीन करते. म्हणजे तुम्ही जर युरोपियन कंट्रीमध्ये जर गेला तर तिथे युरोपियन कंट्री काय वेगवेगळ्या देश आहेत, तिकडे फ्रान्स आहे, जर्मनी आहे आणि सगळे वेगवेगळे आहेत. तिथे वेगवेगळ्या लँग्वेज पण बोलल्या जाते. तर तिथे काय करतात, तुम्ही फ्रान्स आणि जर्मनी सगळीकडे फिरला तर तिथे फ्रान्सचा एक गाईड येईल, तुम्हाला फ्रान्स फिरवेल. मग फ्रान्समध्ये जर्मनीमध्ये जायचं, जर्मनीचा एक गाईड येईल, जर्मनीला फिरवेल. म्हणजे वेगवेगळ्या देशातल्या भाषा आणि तिथलं सगळं माहीत असणारा गाईड तुम्हाला त्या त्या देशामध्ये घेऊन जाईल. तसंच इथे आहे. इथे म्हणतात की ह्या ज्या रस्त्याने आपण जातो आहे, कुठल्या रस्त्याने, की ज्या रस्त्याने आपण परत येत नाही त्याला शुक्ल मार्ग म्हणतात. तिथे काय होतं की पहिल्यांदा अग्निदेवता मिळते त्याला, मग ज्योती देवता मिळते, मग अह देवता, मग शुक्ल देवता आणि मग उत्तरायण देवता. हे 5 देवता आहे. म्हणजे जेव्हा काय साधक जेव्हा तो शरीर सोडतो, जेव्हा तो प्राण जायचा आहे त्याचा, तेव्हा पहिल्यांदा त्याला कारण अग्नी देतो आपण त्याला, तर अग्निदेवता त्याला घेऊन जाते आणि ज्योती मार्गाने घेऊन त्याला दिवसाच्या देवतेकडे देते. अह म्हणजे दिवस, दिवसाची अभिमानी देवता. आणि मग दिवसाची अभिमानी देवता प्रत्येकाचं काय त्याला लिमिट ठरलेली आहे. म्हणजे त्यांनी त्याचा एक भाग आहे तो क्रॉस करायचा नाही, म्हणजे बाउंड्री. म्हणजे तुम्ही इथून कर्नाटकमध्ये जायचं असेल तर तिथे तुम्हाला तो टोल द्यावा लागतो.
तसंच ते महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करून कर्नाटकमध्ये गेला की तिथला कर्नाटकचा माणूस तुम्हाला घेऊन जाईल थोडक्यात. तर इथे मग देवता नंतर घेऊन जाते शुक्ल देवता. शुक्ल पक्ष जो आहे त्या शुक्ल पक्षाची अभिमानी देवता तिथे त्याला घेऊन जाते. आणि नंतर मग उत्तरायण, की उत्तरायणाची 6 महिने जो सूर्य उत्तर दिशेकडे जात असतो त्याचा प्रवास, तर त्या उत्तरायणाची अभिमानी देवता मग त्या जीवाला पुढे घेऊन जाते आणि असं करून त्याला ब्रह्मलोकापर्यंत पोहोचवून देते. तर हा झाला शुक्ल मार्ग. आणि या मार्गात त्याला तिकीट कोणाला मिळतं की ब्रह्मविदो जनाः, की ज्यांनी निष्काम उपासना केलेली आहे. सकाम उपासना नाही, त्यांनी निष्काम उपासना केली आहे त्यांना या मार्गाचं तिकीट मिळतं. म्हणजे ज्यांनी सगुण उपासना केली आणि सगुण उपासना करत ज्यांच्यामध्ये निर्गुण उपासनेचं इच्छा उत्पन्न झाली, त्यांनी निर्गुण उपासना केली आणि मग ते ब्रह्मलोकामध्ये गेले. हा एक आता इथे मार्ग झाला. पुढचा सांगतात ते 25वा श्लोक. धूमो रात्रीस तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसम ज्योती योगी प्राप्य निवर्तते. तसेच ज्या मार्गात धूम्राची अभिमानी देवता आहे व रात्रीची अभिमानी देवता आहे, तसेच कृष्ण पक्षाची अभिमानी देवता आहे, दक्षिणायाच्या 6 महिन्याची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मरणानंतर गेलेला सकाम कर्मयोगी उपरोक्त देवतांकडून क्रमाने नेला जाऊन चंद्रम्याच्या ज्योतीला प्राप्त होऊन स्वर्गात आपल्या शुभकर्माचे फल भोगून परत येतो. आणि हा दुसरा जो मार्ग आहे हा परतीचा मार्ग आहे, रिटर्न तिकीटचा मार्ग आहे. इथे काय होतं, पहिल्यांदा धूम देवता येते. आता तिथे कसं ती सकाळची देवता होती, आता याला धूम मार्ग काय म्हणतात, हा रात्रीचा देवता आहे पुन्हा. इथे धूम देवता, मग रात्रीची देवता, मग कृष्ण पक्षाची देवता आणि मग दक्षिणायन. तर ह्या 4 प्रकारच्या देवता येऊन त्याला त्या मार्गावर घेऊन जातात, सोबत घेऊन त्याला तिथे घेऊन जातात. आणि याला अंधारा मार्ग म्हणतात किंवा स्वर्गलोक चंद्रलोक जो काही आपण बघितला त्या प्रकारच्या रस्त्यावरनं हे जातात. आणि याचं तिकीट कोण काढतात की जे योगी आहेत. योगी म्हणजे याचा अर्थ असा, योगी आपण जसा साधारण अर्थ तसा नाही आहे. इथे जे फक्त कर्म करतात, की ज्यांनी फक्त जीवनभर सकाम उपासनाच फक्त केलेली आहे, त्यांनी निष्काम उपासना गेलीच नाही आहे. ते चांगले कर्म केले, लोकांच्या उपयोगी त्यांनी कर्म केलेत, त्यांना जो काही अर्थ मिळाला त्या अर्थाचा त्यांनी उपयोग केला, परंतु त्याचं चांगलं फळ त्यांना नक्कीच मिळालं, परंतु त्याच्यामुळे त्यांना मोक्ष कधी मिळणार नाही आहे किंवा ते ब्रह्मलोकापर्यंत कधी ते पोचणार नाही आहे, परंतु ते परत येतील. इथे हे 2 रस्ते भगवंतांनी आपल्याला इथे सांगितलं आहे. 26 शुक्ल कृष्णे गती हेते जगत शाश्वते मते एकया यातना वृत्तीम अन्नया वर्तते पुन्हा. सिंपल त्याने सांगितलं की कारण जगातील हे 2 प्रकारचे मार्ग शुक्ल व कृष्ण अर्थात देवयान व पितृयान मार्ग सनातन मानले गेले आहेत. त्यापैकी एका मार्गाने गेलेला परत न येणाऱ्या परमगतीला पोचतो आणि दुसऱ्या मार्गाने गेलेला परत येतो अर्थात जन्म मृत्यू पावतो. इथे भगवंतांनी ते पूर्ण क्लिअर केलं की हे 2 मार्ग आहेत. मग ज्यांनी इथे मुक्ती प्राप्त केली त्याचाच मार्ग कुठला, त्याचा कुठलाच मार्ग नाही आहे. कारण त्यांनी आत्म्याचं दर्शन केलं आहे, प्रत्येक गोष्टीत तो आत्मा बघतो आहे. इहैव काय म्हणतात त्याचं इथेच त्याचा हा आत्मा त्याचा इथेच या सगळ्या ह्या पूर्ण आत्म्यामध्ये विलीन होतो. ते कसं ते समजायचं असेल आपल्याला, त्याचं उदाहरण तुम्हाला फक्त सांगतो की समजा आपण काय 2-4 असे मडके घेतले आणि त्या मडक्यामध्ये पाणी आहे समजा, त्या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं, तर एक मडकं फोडलं तर ते प्रतिबिंब कुठे जाईल, पुन्हा सूर्यातच जाऊन मिळतं, तर काही वेगळीकडे जात नाही. तसंच ज्यांनी जाणलं की हे प्रतिबिंब आहे आणि खरा सूर्य तो आहे, ज्यांनी जाणलं, फक्त सगळ्यांचं होत नाही हे, पण त्या प्रतिबिंबाने जर जाणलं की मी फक्त प्रतिबिंब आहे आणि खरा सूर्य तो आहे, तोच फक्त मडकं फुटल्यानंतर प्रतिबिंबाचं विलीन सूर्यामध्ये होईल. पण जे म्हणतायत की माझंच सगळं आहे, अहंकाराला घेऊन जे चालणारे आहेत, त्यांना इथे 2 मार्ग भगवंतांनी सांगितले आहे की एक कृष्ण मार्ग आणि एक शुक्ल मार्ग. आणि हा ते म्हणतात की सनातन मार्ग आहे, म्हणजे परंपरेने हे आलेले आहेत. जेव्हा भगवंत सांगतायत किंवा शास्त्र सांगतायत त्यामध्ये नक्कीच काहीतरी तथ्य आहे. कारण आपण जर बाहेर हे जे वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी बघतो, कोणी गरीब, कोणी श्रीमंत, कोणी चांगला, कोणी वाईट, तर
हे डिफरन्सेस कशामुळे आले? आपल्या कर्मामुळे आले. आणि ह्या कर्माचा हा भेद हा आपण मानलाच पाहिजे. कारण त्या कर्माप्रमाणेच आपल्याला पुढचा जन्म मिळतो आणि त्यामुळेच ही पूर्ण सगळी सृष्टी उत्पन्न झालेली आहे. तर इथे भगवंतांनी आपल्याला हे 2 मार्ग आपल्याला सांगितले आणि 2 प्रवासी सांगितले, की हे 2 मार्ग आहेत आणि याच्यामध्ये प्रवासी कुठले आहेत. आता ह्या 3 पैकी आपल्याला बघायला पाहिजे, की कुठला मार्ग आपल्याला पाहिजे. की रिटर्न तिकीट आपल्याला चांगलं आहे, की परत न येणारं तिकीट आपल्याशी योग्य आहे, हे आपण ठरवायला पाहिजे. पुढे बघू आपण. नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यति कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन. आणि हे पार्था, याप्रमाणे या दोन्ही मार्गांना तत्वतः जाणले असता कोणीही योगी मोह पावत नाही. म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी समत्व बुद्धिरूप योगाने युक्त हो. आता इथे आपल्याला जे 2 मार्ग भगवंतांनी सांगितले होते, हे 2 मार्ग जो जाणतो, तत्वतः जो जाणतो, कारण ज्याला कळलं आहे की ह्या क्रममुक्तीने गेलं तरीही मला भरपूर वेळ लागणार आहे आणि तिथे जर मला वैराग्य प्राप्त झालं नाही तर मी पुन्हा परत येणार आहे. आणि दुसरा मार्ग आपण जो बघितला तो मार्ग म्हणजे पुन्हा रिटर्न तिकीटचा मार्ग, परत येणारा. तर ह्या दोन्हीही मार्गांच्याकडे योगी आकृष्ट न होता तो समत्व बुद्धी ठेवून या सगळ्याकडे तो बघतो आणि त्यामुळे काय, तो मोह पावत नाही. न मुह्यती, म्हणजे ज्यांनी खरं तत्वतः भगवंताचं स्वरूप जाण्याचा प्रयत्न केला आहे तो या दोन्हीही मार्गांना बळी पडणार नाही आणि समत्व बुद्धी ठेवून भगवंताकडे निरंतर जाण्यासाठी तो साधना करत राहील. 28. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परम स्थानमुपैति चाद्यम. कारण योगी पुरुष या रहस्याला तत्वतः जाणून वेदाध्ययनात व यज्ञ तप व दानादी करण्यात जे पुण्यफल सांगितले आहे त्या सर्वाला निस्संदेह उल्लंघन करून जातो आणि सनातन परमपद पावतो. आता काय झालं की ते हा जो आपण मार्ग बघितला, एक आहे कर्म करणाऱ्यांचा मार्ग, जे फक्त सकाम भावनेनी कर्म करतात, त्यांचा हा पुनरावृत्ती मार्ग आहे, रिटर्न तिकीटचा मार्ग आहे. दुसरा आहे उपासनेचा मार्ग, जे लोक, जे साधक जे उपासना करतात आणि ब्रह्मासोबत ब्रह्मलोकात जाऊन तिथे लीन होतात आणि तिथे वैराग्य त्यांना प्राप्त होऊन ते मुक्त होतात. हे 2 मार्ग ते म्हणतात की हा जो योगी आहे की ज्यांनी तत्वतः ज्यांनी मला जाणलेला आहे तो या कुठल्याच दोन्ही मार्गाच्या फंदात पडत नाही. आणि हे जे कर्ममार्ग आणि पुण्यफलाचा किंवा जो उपासनेचा जो मार्ग आहे किंवा पुण्यफल मिळण्याचा जो मार्ग आहे हा कशामुळे मिळतो आपल्याला, की यज्ञ, दान, कर्म, लोकोपयोगी काही कर्म करणं, दान करणं, यामुळे तुम्हाला स्वर्गसुख किंवा इतर कुठलं सुख मिळू शकतं. इतर लोकप्राप्ती तुम्हाला होऊ शकते. तर ज्यांनी ह्या अक्षर म्हणजे चैतन्य स्वरूप जो परब्रह्म आहे त्याचं ज्यांनी खरोखर दर्शन प्राप्त करून घेतलेलं आहे, त्याचं ज्यांनी त्या परमपदाला जो प्राप्त झालेला आहे असा योगी या सगळ्यांच्या मोहात पडत नाही. सगळ्यांच्या मोहात पडत नाही म्हणजे त्या कर्ममार्गाच्या, यज्ञ, दान, तप, उपासना याच्या मागे तो पडत नाही आणि सरळ तो जीवनमुक्तीच्या मार्गाला लागतो. इथे पर्यंत हे सांगतात आणि त्यासोबतच हा आपण आता अध्याय संपवतो आहे. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अक्षरब्रह्मयोगो नाम 8मोऽध्यायः.